ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कल्पना प्रियाच्या विरुद्ध गेलेली असते आणि याचाच राग म्हणून प्रिया कल्पनाला चांगला धडा शिकवायचा ठरवते आणि आता कल्पनासाठी सायलीने चांगला ज्यूस बनवलेला असतो आणि त्या ज्यूसमध्ये प्रिया गुंगीचं औषध टाकायचं ठरवते आणि त्यानंतर ती खरोखर त्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध टाकवते आणि त्यानंतर कल्पनाही ते ज्यूस पिते आणि कल्पना ज्यूस पिल्यानंतर खाली येत नाही, त्यामुळे सायली तिला बघायला जाते आणि सायलीला दिसतं की कल्पनाच्या तोंडातून फेस येतोय आणि त्याच टायमाला सायली ओरडून सगळ्या कुटुंबाला तिथे बोलवते आणि कल्पनाच्या रूममध्ये सगळे जमा होतात. तेव्हा अश्विन कल्पनाला चेक करतो तेव्हा त्याला समजतं की ज्यूसमध्ये गुंगीचं औषध टाकलं गेलं होतं आणि त्यामुळेच आता कल्पनाला हा सगळा त्रास झाला आहे. आणि त्याच टायमाला प्रिया तिकडे येऊन नाटक करायला लागते की सायलीनेच कल्पनाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच टायमाला प्रताप बोलायला लागतो की प्रिया तू काही बोलू नकोस, तू बघितलंस का सायलीने काय केलं ते. पण इथं अश्विनला समजलं असतं की ज्यूसमध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं आणि ते गुंगीचं औषध प्रियाने काही दिवसापूर्वी अश्विनकडून घेतलं होतं आणि प्रिया सांगायला लागते की हे औषध माझ्या मैत्रिणीला देते. तेव्हा अश्विनला समजते की हे गुंगीचं औषध प्रियानेच कल्पनाच्या दुधामध्ये टाकलं. आता अश्विन प्रियाने हे जे केलं ते सत्य शोधून काढेल का सायली आणि अर्जुनलाच हे सत्य शोधावं लागेल, हे पुढे पाहणे रंजक होणार आहे.